नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आमच्या सर्वांच्याच घरामध्ये जुनी साडी आणि कढाई ही असतेच. मग तुम्ही याच कढाईला कधी जुनी साडी घालून बघितलं आहे का? किंवा कढाईमध्ये कधी साडी ठेवून बघितलं आहे का? किंवा त्यामुळे आपल्याला काय फायदा होऊ शकतो आजपर्यंत कधी जाणून घेतलं आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कढईमध्ये साडी ठेवल्यानंतर आपला काय फायदा होऊ शकतो आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे. या ठिकाणी आपल्याला जुनी साडी आणि कढई लागणार आहे. तसेच आपल्या सर्वांकडे भरपूर अशा जुन्या साड्या असतात, तर त्यापैकी आपल्याला एक अशी सिल्क साडी जी असते ती घ्यायची आहे. आणि आज आपण एक नवीन वस्तू यापासून तयार करणार आहोत, जिला की बघून सर्वजण विचारतात की तुम्ही हे कसे बनवले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत. यासाठी आपल्याला साडी कुठेही कट करायची गरज नाही किंवा शिवण्याची देखील गरज नाही. याआधी देखील जुन्या साडीचे भरपूर असे वेगवेगळे उपयोग तुमच्यासोबत शेअर केले होते, ज्यांचा तुम्ही सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे मी अजून एक व्हिडिओ त्यावरती तयार करत आहे. म्हटलं की यामुळे देखील तुमचा फायदा नक्की होईल. तर बघा, आपल्याला घ्यायची आहे एक जुनी साडी. जुनी म्हणजे अशी सिल्क साडी जी असेल, जी डेली वेअरसाठी आपण वापरतो, त्यापैकी एक साडी आपल्याला आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की आपण कढाईचा वापर या ठिकाणी का करतोय? तर बघा, एक तर कढाई ही जड असते आणि विशेष म्हणजे कढाईला या ठिकाणी बघा 2 हँडल आहे साईडने. आता मला याचा फायदा या ठिकाणी करून घ्यायचा आहे. जड असल्यामुळे ही कढाई एका ठिकाणाहून हलणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला जे हँड दिलेले आहे, तर बघा या ठिकाणी मी इझिली ही साडी बांधू शकते. तुमच्या घरामध्ये माणूस असेल तर तुम्ही त्याची हेल्प देखील घेऊ शकता. कढाईची तशी काही गरज पडणार नाही, पण माझ्याकडे एक्स्ट्रा कोणी नव्हतं म्हणून मी या ठिकाणी कढाईचा यूज करत आहे. तर बघा, अशा प्रकारे एका साईडने साडी एकदम छान अशी अडकून घ्यायची आहे. तर बघा, एका हाताने व्यवस्थित तो भाग खेचून घ्यायचा आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे. तर बघा, अशा पद्धतीने एक हात जो आहे तो गोलमधून घ्यायचा आहे. फक्त साडीला असं वरती खेचत जायचं आहे. यामुळे काय होतं की बघा, पाठीमागे एक अशी साखळी जी आहे ती तयार होत जाते आणि वेणीचा आकार या साडीला येत जातो. आणि बघा, अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे तयार करत आहोत. कुठल्याही प्रकारच्या साडीला या ठिकाणी कट देखील करायचं नाही किंवा शिवायचं देखील गरज नाही. पण तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहे ते देखील मला छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे. आणि हो, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, कारण मी तुमच्यासाठी रोज असे भरपूर नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, व्यवस्थित संपूर्ण जेवढी साडी आहे ती अशा पद्धतीने साखळी करून घेतलेली आहे. तर बघा, आपण खूप सोप्या पद्धतीने हे तयार केलेलं आहे. कुणीही एकदम इझिली हे बनवू शकतात. तर बघा, एका साडीचं हे बनवून तयार झालेलं आहे, पण खूप छोटं तयार झालेलं आहे, म्हणून मी अजून एक साडी या ठिकाणी वापरत आहे. दुसरी साडी बघू शकतात. खूप साधी आणि सिल्क अशी साडी आहे. डेली यूजचीच साडी आहे. तुम्ही या ठिकाणी 2 किंवा 3 साड्याचा देखील वापर करू शकतात. हे किती मोठं बनवायचं त्यानुसार तुम्ही साड्याची जी क्वांटिटी आहे वाढू शकतात. आता बघा, दुसरी जी साडी आहे मी घेतली आहे. साडी व्यवस्थित अशी छोटीशी गाठ मी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. नकळत एक छोटीशी गाठ आपल्याला तयार करायची आहे, म्हणजेच की दोन्ही साड्या ज्या आहेत 2 पॉईंट आहे एकमेकांना अटॅच होतील. त्यानुसार पुन्हा दुसऱ्या साडीला देखील आपल्याला पहिली जी साडीला साखळी बनवली होती त्या साखळीनुसार आपल्याला दुसऱ्या साडीला सुद्धा साखळी बनवून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने याचासुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता, हळुवारपणे ही गोष्ट करायची आहे, नाहीतर वाकडं तिकडं देखील ते होतं. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे तयार करायचं आहे. तुमच्याकडे अशी सॉफ्ट सिल्कवाली जी साडी असते बघा, हलकी फुलकी, ती साडी तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. तसंही डेली वेअरच्या ज्या साड्या आपण वापरतो त्या काही दिवसानंतर खराब होतात आणि अशा भरपूर साड्या आपल्याकडे असतात. मग अशा साड्या तुम्ही अशा पद्धतीने एकतर वापर करू शकतात, किंवा तुम्हाला नसेल असे काही बनवायची आवड तर तुम्ही डोनेटसुद्धा करू शकतात. कारण बरेच गरीब लोकांना
त्यांची खूप जास्त गरज असते. तर बघा आता संपूर्ण जो भाग आहे तो या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे. आता जी कढाई आहे बघा ती या ठिकाणी त्याचा जो भाग आहे तो सोडून घ्यायचा आहे. कढाईमुळे माझं हे काम जे आहे ते अगदी सोपं झालेलं आहे. तुमच्याकडे एक्स्ट्राचा माणूस असेल तर कोणी पकडण्यासाठी तर तुम्ही त्याची देखील हेल्प घेऊ शकता. त्यासाठीच कढाईचाच वापर केला पाहिजे असं काही नाही. माझ्याकडं नव्हता एक्स्ट्राचा कोणी माणूस त्यामुळे मी ते कढाईचा वापर केला. त्यानंतर बघा आता आपल्याला गोल असा राऊंड तयार करून घ्यायचा आहे. आणि बघा याला पॅक करण्यासाठी मी इथे एक दोऱ्याचा यूज केलेला आहे. तुम्ही ब्लाऊजच्या तुकड्याचा देखील इथे यूज केला तरी पण चालू शकतं. बघा व्यवस्थित आता आपल्याला याची एक गाठ या साईडने आणि दुसरी गाठ या साईडने अशी आपल्याला बाजूने जे भाग आहे त्याला व्यवस्थित असे बांधून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी शिवण्याची गरज पडणार नाही. आणि बघा व्यवस्थित संपूर्ण जो गोल आहे म्हणजे संपूर्ण जेवढी काही साडी आहे जो तयार होणारा जेवढा काही गोल आहे तो आपल्याला अशाच पद्धतीने एकमेकांना बांधून घ्यायचा आहे, म्हणजेच तो निघणार नाही किंवा दिसायला व्यवस्थित दिसेल. तुम्ही थोड्या अंतरावर देखील याला दोरीने बांधू शकतात किंवा थोडा गॅप घेऊन सुद्धा बांधू शकतात तरीसुद्धा चालेल. खूप सोपं आहे आणि दिसायला खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो. काही वेळ खूप जास्त कमी लागतो. तर बघा आपलं हे साडीपासून बनणारं पाय पुसणं बनवून रेडी झालेलं आहे. आपण याला फरशीवर टाकू शकतो पाय पुसण्यासाठी किंवा आपण याला खुर्चीवर सुद्धा टाकू शकतो बसण्यासाठी. तुमच्याकडे सुद्धा अशा जर जुन्या साड्या असतील तर या पद्धतीने वापर तुम्ही नक्की करा. कारण या ठिकाणी आपल्याला साडीला कुठे शिवायचं नाही, कट देखील करायचं नाही आणि खूप जास्त दिवसांनी जर हे थोडं खराब वाटलं तर पुन्हा तुम्ही याला काढून साडी धुवू शकतात आणि पुन्हा असंच बनवून याचा यूज करू शकतात. आणि बघू शकतात दिसायला सुद्धा खूप किती जास्त छान आणि सुंदर दिसत आहे. पण तुम्ही या पद्धतीने जर वापर केला तर तुम्ही बघू शकता दिसायला किती छान दिसत आहे. रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि यूजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.